हॅलो वहिनी, विहंग बोलतोय. बोला ना. मला तुम्हाला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे, पण नाही म्हणजे सत्यजित. त्यांचं काय? त्याचं काही नाही, पण सत्यजितकडे गन आहे, तुम्हाला माहिती आहे ना? हो हो आहे. का? मग ती कुठे ठेवली आहे माहिती आहे तुम्हाला? हा कपाटात असेल असेल म्हणजे कुठेतरी. का काय झालं? मग एक काम करा, ती लवकरात लवकर शोधून काढा आणि तुमच्या ताब्यात घ्या. हा आणि आणखीन एक, ती कुठेतरी सेफ जागी लपवून ठेवा. ती सत्यजितच्या हातात पडायला नको. भाऊजी काय झालंय मला सांगाल का प्लीज? नाही, झालं काही नाही, पण तुम्हाला तर माहिती आहे सध्या सत्यजितची मनस्थिती काय आहे ते. त्याच्या हातून नको ते घडायला नको म्हणून मी. ते तुम्हाला काही बोलले काय म्हणजे? नाही, बोलला काही नाही, पण मला असं वाटतंय की सेफ्टी म्हणून ती गन त्याच्यापासून लांब असलेलीच बरी. भाऊजी प्लीज हे बघा, मला खरं सांगा, काही बोलले का ते तुम्हाला? कारण वहिनी कसं आहे, दिव्याची वात आणि पेट्रोलचा कॅन दोन्ही एकमेकांपासून लांब असलेलेच बरे. ठीक आहे चालेल, ठेवते मी फोन. आणि वहिनी आणखीन एक, मला आणखीन एक काही सांगायचं आहे. काय झालं बोला ना. वहिनी कसं आहे, माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. तुम्ही निर्दोष आहात. ठेवतो फोन. वहिनी, तुमच्या हातात गन? काय करताय तुम्ही? अगं वहिनी, उगाच काहीतरी वेड्यासारखं नाही नाही तसं काही नाही. मी यांचं कपाट आवरत होते, त्यात मिळाली मला. गन यांचीच आहे. मी फक्त बाजूला ठेवत होते, बाकी काही नाही. नक्की ना? हो. हा, मग ठीक आहे. पण दादांकडे गन आहे माहित नव्हतं मला. नेत्रा, तुझं काही काम होतं का माझ्याकडे? हो, बघितलं, मी ती वाटी किचन मध्येच विसरून आलेच. हा, मी मला असं वाटतंय की सेफ्टी म्हणून ती गन त्याच्यापासून लांब असलेलीच बरी. गौरांग, तू जेवत काय बसलायस इथे? इथे काय काय चाललंय तुला माहितीये का? डिस्टर्ब करू नको. तुला माहितीये मी आता दादांच्या रूम मध्ये काय बघितलं? फोटो नाही. अरे बस 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 बस. जेवताना ताटावरून उठू नये. नाही, तसं काही नाही. गौरा, तुला इथे येऊन आता 2 दिवस झाले. हो. मग काय ठरवलेस? म्हणजे दादा, इथेच राहायचं. नाही, ते तर झालंच. तू आता आणखीन कुठे जाणार राहायला? पण नुसतं राहणार आहेस की कामधंद्याचं काही करायचंय? हो, आहेत ना, माझ्याकडे सॉलिड प्लॅन्स आहेत. बरं, मग त्या प्लॅन्सचं काय लोणचं घालत ठेवलेस तुझ्या डोक्यात? नाही, तसं नाही दादा. की मुहूर्त शोधतोयस? हो, नाही नाही नाही, म्हणजे दादा, तुम्ही काय घेणार? चहा, ज्यूस का जेवायला वाढू लगेच? करतो ना दादा.
मी लगेच काहीतरी प्लॅन करून सुरू करतो. ठीक आहे, एकदा तुझं ठरलं की मग कळव मला. हो. दादा, तुमचं एक सिक्रेट कळलंय आम्हाला. तुमच्याकडे गन आहे ना? मी आजच बघितली. मंजिरी वहिनीने दाखवली मला. माझ्या पप्पांकडे पण ना ती. असं असं बॅरल लावायचं असतं आणि मग ट्रिगर ओढायचा. संपला खेळ. त्याच्यासाठी एवढी लपवा छपवी करायची काय गरज आहे? गन घ्यायची, ती कुठेतरी लपवायची आणि मग संधी साधून कधीतरी गोळी घालायची. कशाला? अहो, हे काय बोलताय तुम्ही? तुला कळत नाहीये मी काय बोलतोय? हे बघा, तुम्ही समजता तसं काही कसं आहे माहिती का मंजिरी, ती जी गन असते ना, गन त्याला सेफ्टी लॉक असतं, ते ऑन आहे. म्हणजे आता मी झोपल्यानंतर जर तू ती गन घेऊन मला गोळी मारायला गेलीस तर गोळी निघणार नाही, त्याच्यातून सुटणार नाही. एक काम कर, गन घेऊन ये, मी तुला लोड करून देतो. ठाप 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 4 गोळ्या घालायच्या, संपलं. बस, मनाला येईल ते बोलू नका तुम्ही. गन कुठे आहे? हे बघा, गन कुठे आहे? तू माझी गन घेतलीस की नाही? घेतलीस की नाही? हो की नाही? घेतलीस ना? एक काम कर, ती गन घेऊन ये, मी तुझ्या समोर उभा आहे, मला गोळी घाल, मारून टाक, संपला विषय. बस, वाटेल ते आरोप सहन नाही करणार मी. हो मी गन घेतली कारण मला विहंग भाऊजींनी सांगितलं की तुम्ही. हो, विहंग, नेहमीप्रमाणे विहंग. हे जे काही मला मित्र दिलेत ना देवानी, खरंच. बरं आहे, ती गन दे. नाही. तुझी अशी इच्छा नसेल की हा मिरर फुटावा आणि याचे तुकडे माझ्या डोळ्यात, माझ्या चेहऱ्यात घुसावेत, तर आत्ताच्या आत्ता ती गन मला दे. प्लीज. तुला सांगितलं ना काही दिवस इकडे यायचं नाही म्हणून. कशाला आला तू इकडं?
युद्ध पेटलेलं असताना असं लांब जाऊन चालत नाही बाबा. बंकस सोड. हे गड आहे कोणाचं रे? हे प्रक्या, सध्या आपला खूप चांगला टाइम चालू आहे. आपण पुण्याला चाललोय. आत्ताच्या आत्ता सामान बांधायला घे. चल लवकर चल. मी इथून कुठेही जाणार नाही. तुला माझ्यासोबत यायलाच लागल. काय चालवलेस तू हे? हा, काय चालवलं? एकदा सांगितलेलं कळत नाही तुला? तुला कळत नाही. लई नीचपणा केला आपण. कशाला त्या मंजिरीच्या जीवाशी खेळायचं? अजून एका जीवाचं पाप नकोय मला आपल्या डोक्यावरती. मला उगाच शहाणपणा नकोय, कळलं? तू माझ्यासोबत आत्ताच्या आत्ता पुण्याला येतोयस. वेळ लागले तुला. वेळ लागले तुला. मला ही सगळी गंमत वाटत होती, पण नाही. मला वाटायचं खरंच तुझं मंजिरीवरती जीव आहे. पण आता सगळं विसरायचं. मी जाऊन तिकीट काढतो. आपल्याला पुण्याला जायचंय. चल. मी कुठेही येणार नाहीये. अशा तुला यायला लागल, नाही तर मी नाहीतर काय? नाहीतर काय करशील रे? हा, मी सत्यजितला जाऊन सगळं खरं खरं सांगेन. मग एक गाव दोन तुकडे. तू सत्यजितला जाऊन सांगणार? हा. जा सांग. मी ना असल्या पोकळ धमक्यांना भीक नाही घालत, कळलं? अशा मी खरंच जाऊन सांगेन सत्यजितला. तू जाऊन सांगणार? हा, मग मी तुझी वाट लावणार. चालत. त्या निष्पाप मंजिरीचा जीव वाचत असेल ना, चालत. पक्के बाद झालं. खूप बोललास तू. खूप ऐकून घेतलं मी. मग आता गपचूप निघायचं. चल. मी येणार नाहीये. मी एकटा जाणार नाही. तुला जायचं तर जा. काय करशील? हा, आशा. काय करशील? बोल ना. आशा. बोल ना. आशा. काय करशील? मी चाललोय स्टेशनला. पुण्याची 2 तिकीटं काढणार. आणि तू जर आला नाही ना, तुला उचलून घेऊन जाईल. घाबरू नकोस. तुला नाही मारणार आहे मी. मरणार आहे तुझा बॉयफ्रेंड. आशू. आय फील व्हेरी बॅड फॉर यू मंजिरी. वाईट वाटतं खूप. कारण मला माहिती आहे तू खूप मनापासून त्या आशिषवर प्रेम करतेस. आणि मी तुला शब्देवर सांगतो, पण त्याचं तसं नाहीये. सौदा केलाय त्यानं तुझ्या प्रेमाचा. 2 कोटी रुपयात. 5 वर्षाच्या प्रेमाची किंमत फक्त 2 कोटी रुपये. डील झालंय आमचं तसं. बिचारी माझी बायको. पण मी तुला खरं सांगू का मंजिरी,
जेवढं प्रेम तू त्याच्यावर करतेस तेवढंच प्रेम जर तो तुझ्यावर करत असताना तर मी तुमच्या दोघांच्याही रस्त्यातून बाजूला झालो असतो. खरंच. पण आता तसं नाही. पण मुळात मला अशी माणसंच आवडत नाहीत. आता माझ्यात आणि आशिष मध्ये फक्त एकच डील होऊ शकतं. दोन गोळ्यांचं. हे बघा प्लीज. हे खूप 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 काळजी वाटते तुला, माहिती आहे मला. मला मला तुझं दुःख, तुझी तळमळ मला सगळं कळतंय. म्हणजे मी हेल्पलेस आहे. मी काय करू सांग ना तुम्हाला. मी फार फार तर तुझं सांत्वन करू शकतो आणि त्याला मारल्यानंतर मी ते नक्की करणार आहे. पण आता सध्या मला खूप भूक लागली आहे. जा ना प्लीज माझ्यासाठी जेवायला काहीतरी. प्रिया. मंजिरी काय ग, काय झालं? प्रिया मला तुझ्या मदतीची खूप गरज आहे. सत्यजितनी पुन्हा काहीतरी. नाही ग, पण काहीतरी वेगळंच घडतंय जे घडायला नकोय. प्रिया फक्त तूच आहेस जी मला मदत करू शकतेस. मंजिरी काय झालंय सांगशील का? काल रात्री मला विहंग भाऊजींचा फोन आला होता. ते म्हणाले की प्रिया तूच काहीतरी कर. मी काही बोलूही शकत नाही. मी काही बोलले तरी त्याचे चुकीचेच अर्थ काढतात ते. तूच त्यांना समजावून सांगू शकतेस. प्लीज प्लीज. पण मी काय सांगणार? अगं असं का म्हणतेस तू? तुला माहित नाहीये प्रिया, यातून जर काही अनर्थ घडला ना तर हे घर त्यातून कधीही बाहेर नाही पडू शकणार. प्लीज हे बघ, तू त्यांच्याशी बोल. त्यांना समजावून सांग काहीतरी. तुझंच ऐकतात ते, माझं नाही ऐकणार. बरं मी सांगून बघते. पण तुला माहितीये सत्यजित आजकाल किती विचित्र वागतोय ते. त्याच्या डोक्यात काय येईल, तो काय करेल काही सांगता येत नाही. नाही म्हणूनच काहीतरी करायला हवं. प्लीज प्रिया. ठीक आहे, मी प्रयत्न करून बघते. प्रिया. हां प्रिया पण त्यांच्याशी लवकरात लवकर बोला. असं नको व्हायला की खूप उशीर झालाय. आणि नाही मी बोलते. आणि हो हे बघ, जरा सांभाळून बोला. तुला माहिती आहे ना यांचा स्वभाव कसा आहे. हो मी बोलते. नक्की बोला. वहिनी तुमचा फोन आला आणि मी लगेच निघालो. भाऊजी मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. म्हणजे काल तुमचा फोन आला तेव्हाच सांगणार होते, पण फोनवर सांगणं शक्य नव्हतं मला. ते वहिनी तुम्ही निर्दोष आहात याची मला पक्की खात्री आहे. पण मला हेही माहिती आहे की कोणालाही खरं वाटत नाहीये. भाऊजी मला खूप काळजी वाटते हो.
म्हणजे काल तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी ती गन लपवून ठेवली होती. पण पण यांना कळलं आणि त्यांनी काढून घेतली माझ्याकडून ती गन. म्हणजे गन आता सत्यजितकडे आहे? हो, मला खूप भीती वाटते हो. ते त्यांच्या हातून रागाच्या भरात काही होणार तर नाही ना? नाही. मला कळत नाही हे सगळं असं अचानक का होतंय. लग्नानंतर तर मी विसरूनही गेले होते आशिष नावाचा माझा कोणी मित्र आहे म्हणून. त्यात तो त्याचा आणि माझा फोटो माझ्या अल्बम मध्ये कसा आला मला नाही माहिती. जो फोटो माझ्याकडे कधीच नव्हता तो अल्बम मध्ये कसा येईल? वहिनी, मला तर हे सगळं मोठं कारस्थान वाटतंय. पण याचा एक बारीकसा धागा जरी माझ्या हाताला लागला ना तरी मी त्याच्या मुळापर्यंत जाणार. मला तर हा सगळा प्लॅन त्या आशिषचाच वाटतोय. वहिनी, मी येतो. सत्यजित याच्या आधी मला निघायला हवं. त्या गनचं काय करता येईल ते बघायला हवं, कारण सध्या तरी ते जास्त महत्वाचं आहे. भाऊजी, थँक्यू. खरंच सगळे माझ्या विरोधात असताना सुद्धा तुम्ही माझ्यावर जो विश्वास दाखवला ना, थँक्स म्हणून त्या विश्वासाला छोटं करू नका वहिनी. येतो मी. काळजी घ्या.